नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, लग्न समारंभामध्ये सूत्रसंचालन करत असताना ते हटकेपणा व सुसंस्कृत वातावरण निर्माण करायचं असेल तर संस्कृत सुभाषित आणि त्याचा अर्थ जर तुम्ही तुमच्या सूत्रसंचालनात सांगितला तर तुमची निवेदन शैली ही उत्कृष्ट, प्रभावी आणि उठावदार ठरते. तर आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला 5 निवडक 4-5 ओळींची सुभाषित आणि त्यांचे अर्थ देत आहे. तुम्ही योग्य त्या ठिकाणी वापरू शकता. 1. सप्तपदीपूर्वी सूत्रसंचालनात बोलत असताना धर्मे चार्थेच कामेच नाती चरामिते इति सप्तपदी प्रोक्ता सखाय सख्यमेवच. अर्थ म्हणजे काय? धर्म, अर्थ, काम या जीवनाच्या सर्व टप्प्यांमध्ये मी तुझी साथ कधीही सोडणार नाही, अशी जी शपथ सप्तपदीत घेतली जाते ती केवळ विधी नाही तर आयुष्यभराच्या मैत्रीची सुरुवात आहे. मग जोडवाक्य कोणतं असेल की आज घेतलेली ही 7 पावलं आयुष्यभराची मैत्री बनू देत. विवाहाच्या महत्वाच्या टप्प्यावरती सूत्रसंचालकानं हे सुभाषित वापरावं. यत्र नायरस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रे तास्तु न पूजन्ते सर्वास्त त्राफला क्रिया. अर्थ, ज्या घरात स्त्रीचा सन्मान केला जातो तेथे देवतांचा वास असतो आणि जिथं स्त्रीचा आदर नाही तिथं सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. मग सूत्रसंचालन करताना हे जे सुभाषित आहे, अर्थ आहे, त्याला जोडायचं कसं तुमच्या निवेदनात. म्हणूनच या नव्या संसारात परस्पर सन्मान हीच खरी पूजा असावी. 3. प्रेम आणि एकात्मतेवर बोलत असताना अयम निझा परोवेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुदेव कुटुंबकम. अर्थ म्हणजे हा आपला आणि तो परका, अशी भावना संकुचित मनाची असते. उदार मनाच्या लोकांसाठी संपूर्ण पृथ्वीच जणू काही कुटुंब असते. मग हे सूत्रसंचालनामध्ये कसं जोडायचं की आज जाधव आणि पवार परिवार ही 2 कुटुंब एकत्र येत आहे आणि या मिलनात उदार मनांची साथ लाभो असं त्या ठिकाणी निवेदन करावं. 4. संसारातील सौख्यावर त्या प्रसंगी हे सुभाषित वापरा. संतोषा मृत तृप्तानाम यस सुखम शांतचेच साम न तत धनु धाना लभ्यते कदाचन. अर्थ म्हणजे ज्यांच्या मनात समाधान आहे त्यांनाच खरं सुख लाभते. फक्त धनामागे धावणाऱ्यांना ते कधीच सुख मिळत नाही. मग सूत्रसंचालनामध्ये हे कसं वापरावं की या संसारात संपत्तीपेक्षा या नवदाम्पत्यांना सुख, समाधान अधिक मिळू दे. 5. समारोपासाठी कोणतं मंगल सुभाषित सूत्रसंचालकाने वापरावं. मंगलम भगवान विष्णू, मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजम, मंगलम पुंडरीकाक्षम, मंगला यतोन हरिम. म्हणजे अर्थ, भगवान विष्णू मंगलमय आहे, त्यांचे प्रत्येक रूप मंगलमय आहे. त्या परमेश्वराच्या कृपेनं या नवदाम्पत्याचं जीवन मंगलमय हो. मग टाळ्यांच्या गजरात आपण या नवदाम्पत्याला मंगलमय भविष्यासाठी शुभेच्छा देऊया. मित्रांनो, हे होतं निवेदनामध्ये संस्कृत सुभाषित कोणता वापरावं, कोणत्या ठिकाणी कोणतं असावं, त्याचा अर्थ काय आणि त्या सूत्रसंचालकाला निवेदनामध्ये जोड कशी द्यावी याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.